महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90 वर्षाचा इतिहास जर बघितला तर स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा विरोधी पक्षनेता पद हे संख्येवर दिलं जात नव्हतं। याचा सर्व वृत्तांत गेले 4 दिवस सोशलवर सगळीकडे सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये 12 सदस्य असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय दत्ता पाटील विरोधी पक्षनेते झाले। विधान परिषदमध्ये आदरणीय विठ्ठलराव हांडे विरोधी पक्षनेते झाले। यशवंतराव चव्हाणांनी जी परंपरा जपली तीच परंपरा यावेळेला जर आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये सरकार आलं, दुसरं अधिवेशन आलं, पण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेते पद दिलं जात नाही। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारचे अनेक घोटाळे बाहेर येतात आणि या घोटाळ्याला ठामपणाने विरोधी पक्ष उत्तर देईल याची भीती या सरकारला वाटते। कारण सरकारमध्ये आज जर बघितलं तर सरकार हे अडचणीत आहे, सरकार बॉर्डरला आहे आणि याला विरोधी पक्षनेते द्यायला पाहिजे। आणि म्हणून कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, आई जिजाऊचा इतिहास घेऊन जाणाऱ्या या महाराष्ट्राला आज कोल्हापूर हे पहिलं पाऊल मी उचललेलं आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ही आवाज जाईल आणि या अधिवेशनामध्ये राहुलकर आपणाला विरोधी पक्षनेता हा द्यावा लागेल। त्या मुद्दाम सरकार का हे सगळं विरोधी पक्षनेते द्यायला, कारण ज्या पद्धतीचं बहुमत त्यांना मिळालेलं आहे ते बघता। आज जर बघितलं तर शिवसेनेनं पहिल्यांदा एक पत्र दिलेलं आहे आणि योगायोगानं महायुतीच आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे आज सभापतीला स्मरणपत्र द्यायला जाणार आहेत। या विधानसभेमध्ये पहिलं अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या अधिवेशनामध्ये जर स्मरणपत्र द्यायची वेळ येत असेल तर लोकशाही पायी तुडवण्याचं कार्यक्रम हे महायुतीचं सरकार आलेलं आहे। सत्तेच्या बहुमतानं या लोकांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उन्माद आलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।